हाय सर्वांना. तर बघा मी आज लावलेले बोंबील फ्राय बनवायला. गेलेली सातपाटीला, तिकडनं बोंबील आणलेले. आता मच्छी पण खूप स्वस्त झाले. 50 रुपयाचे बोंबील घेऊन आले. 50 रुपयाचे बोंबील किती दिलेले? किती दिलेले? 6-7 बोंबील होते 50 रुपयाचे. पहिला तोच म्हणजे 200 नाहीतर 150 रुपयाचा वाटा भेटायचा. आता बोटी जायला लागल्या ना, त्याच्यामुळे आता मच्छी थोडी स्वस्त झाली. तर मी पहिल्यांदाच गेलेली घ्यायला. थोडीशी फ्राय करायची आहे आणि थोडासा रस्सा बनवायचा आहे. मस्त एकदम कडक कडक झाले. त्याला मी तांदळाचं पीठ लावलंय. कोणी कोणी रवा लावतात आणि रव्यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स करतात. पण माझ्याकडे रवा मी आणलेला नाही, त्याच्यामुळे मी नुसतं तांदळाचं पीठ लावलंय. तरी चांगले झालेत, एकदम कडक. हे बघा कसे झाले, एकदम कडक मस्त. हां तेल तिखट आहेत ना, ते बस होते. कंपनीतून 5 वाजता सुट्टी झालेली. त्याच्यानंतर घरी येऊन आणि नंतर गेलेली सातपाटीला. थोडंसं काम पण होतं. काम म्हणजे टेलरकडे जायचं होतं, ड्रेस शिवायला द्यायला. आणि तिकडनं गेली मग मार्केटमध्ये गेलेली. अजून भात बनवायचा आहे, थोडासा भात बनवायला लागेल. दुपारची भाजी सुक्के बोंबील आणि बटाटा, थोडासा ओले बोंबलाचा रस्सा बनवायचा आहे. गरम पण खूप होत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे तरी वाटत नाही पावसाळ्याचे दिवस आहे असं वाटतं का गरमीचे दिवस चालू आहेत. गॅस जवळ जाम गरम होत आहे. अजून माझं काम पण आवरायचं आहे. भांडे घासायचे. इकडे वाटण बनवायला लावले. त्याच कामाला नाही गेलेली, सुट्टी मारली त्यांनी. त्यांना वाटण बनवायचं काम दिलंय. टमाटर नाही टाकू ना. भाजी कोण बनवेल? मी नाही बनवणार. त्यांना मी भाजी बनवायला सांगणार आहे, बोंबलाचा रस्सा बनवायला सांगणार आहे. हां मस्त भाजी बनवतात, एकदम टेस्टी. त्यांच्या हातची भाजी खायला मस्त वाटते. भाजीपेक्षा भारी भाजी बनवतात. बस ना, अजून कडक करू का? इकडे थोडेसे बोंबील रस्सा बनवायला ठेवलेले कापून. कपडे पण काढायचे, सुकट टाकलेले अजून तिकडे बाहेरच आहेत.
चांदो मामा निघलाय तो. चांदो मामा दिसायला लागलाय ना. हा बघा रात्रीचा चांदो मामा दिसायला लागलाय. इकडे रस्त्याला लाईट पण नाही मिळत, पूर्ण रस्त्याला अंधार. कपडे काढून घेते सगळे, कपड्यांच्या घड्या करायला लागते. नंतर घड्या कपड्यांच्या करेल. काढून ठेवलेत. झालं का मटण बनायला? तुझ्या तिकडे मग मी भाजी घेऊन. हां मी तिकडे जाऊन बसते ना, मग भाजी बनवते. मस्त झालं ना, कडक कडक एकदम. हा कडक झालेत का? तर बोलता नाही. कॉमेडी व्हिडिओ काढायला लाज नाही वाटत? असं व्हिडिओ काढायला लाज वाटत आहे? हा जरा सफेद नाही. आता त्याला कोणी घातली ती? कशाने घासली? त्याला तर आपले बोंबील फ्राय झालेले आहेत. आता ते रस्सा बनवतील, बोंबलाचा रस्सा मी त्यांना बनवायला सांगितलं आहे. ते बनवतील भाजी. झाले बोंबील फ्राय. बंद करू का? कशी किलो टमाटर झालेत? टमाटर पण जाम महाग झालेत ना. 60. चला तर आता ही भाजी घेऊ का? हां एवढा बस एकच. जास्त टमाटर खायची नाही, महाग झाल्यात. एक एकच खायचा. टमाटर पण जाम महाग झाले. कधी 80 रुपये किलो तर कधी 60 रुपये किलो भेटतात. आमच्याकडे फ्रीज नाही मिळत ना, त्याच्यामुळं काही जास्त घेऊन पण काही फायदा नाही. लगेच खराब पण होतात. पाणी पाणीसारखं होतं लगेच. त्याच्यामुळं आम्ही कच्ची कच्ची टमाटर असताना तीच निवडून घेऊन येतो. बंद करू का गॅस? हा झाली भाजी. भाजी नाही झालेली. बोंबील फ्राय झाले. आता मी काढून ठेवते त्यांना भाजी बनवायला. गॅस खाली करून देते. काय टाकायचं मी? आंबुशी. चिंच टाकायची का? आंबुशी. चिंच टाकायला माझ्या नवऱ्याला कंटाळा जाम येतो. पाण्यामध्ये ठेवायला लागते ना, तर त्या कंटाळा जाम येतो. आंबोशी आहे तर आंबोशी टाकायला लागले त्याने. सांगते मी आंबोशी टाकतो, चिंच नाही टाकणार. तेल टाकलं भाजीमध्ये का कढईमध्ये तेल टाकलं. एवढा तेल टाकलाय. थोडासा तेल टाकायचा, जास्त तेल खायचा नसतं. तेल गरम झालं ना, मस्त भाजी करायला रे एकदम भारी. आता बघू कशी होते भाजी. कोणाला बोंबलाचा रस्सा खायला ओल्या बोंबलाचा रस्सा खायला आवडतो त्यांनी नक्की सांगा. आमची थोडी साधी सोपीच पद्धत आहे बनवायची. आता त्यांना बनवू दे भाजी. मी चालली तिकडे बाहेर बसायला. मी त्यामुळे गरम व्हायला लागले. बस ना. तर आता मी जाऊन आता बसते बाहेर. मी कपड्यांची घडी करायचं. चिकन मसाला संपलाय.
चला तर मी आता बसून बसून कपड्याच्या घड्या करते. त्याने तिकडे भाजी बनवायला लावले. मी कपड्यांची घडी करते आणि नंतर भात बनवते. मी तिकडे सातपाटीला गेलेली तर शेपूची भाजी पण 2 जुडे शेपूचे आणलेले आहेत. तर ते उद्याला डब्यासाठी मी रात्रीच कापून ठेवते. मग सकाळी मी लवकर उठत नाही ना. लवकर म्हणजे उठायला ना कधी कधी जाग येते लवकर, कधी कधी नाही येत, मग टाईम नाही भेटत. आताच मी भाजी पण कापून ठेवते. हिरवा भाजीपाला असला का मग मी रात्रीच कापून ठेवते. 10 रुपयाला एक जुडी भेटली. पहिला जुडी महाग होती, 20 रुपयाला 30 रुपयाला अशी जुडी भेटायची. आता 10 रुपयाला एक जुडी भेटते. पण एवढी काही मोठी नव्हती, लहानच होत्या. त्याच्यामुळे मी 2 घेतल्या. त्याच्यामध्ये मग काहीतरी बटाटा नाहीतर मुगाची डाळ टाकली का थोडी जास्त होते. नाहीतर अशीच बनवली तर ती जाम कमी होती, कोमून जाम कमी होते. भाजी भात झालेला आहे. आता एवढी भाजी कापून झाल्यानंतर आम्ही जेवण करू. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.